इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या अल्प्राझोलम आणि कॉरेक्स फॉस्फेट खोकल्यावरील औषधाच्या बाटल्यांची तस्करी विशेष पथकाने उघड केली. गुरुवारी रात्री मालेगावात केलेल्या कारवाईत अहमदाबादहून आणलेल्या 62,200 कुत्ता गोळ्या, 1200 खोकल्यांच्या औषधाच्या बाटल्या, पिकअप आणि 3 मोबाईल असा 6,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मोक्कातील फरार संशयित फिरोज लुकमान खानसह माल खरेदी करणारे वाहिद हसन सिद्दीक, रईस सईद खान यांना अटक करण्यात आली आहे. शादाब हा फरार झालेला आहे. आतापर्यंतची अंमली पदार्थ जप्ती ही सर्वात मोठी कारवाई आहे. संशयित आरोपींना 5 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. गुजरातला नशेच्या औषध खरेदीचे तर मालेगाव विक्रीचे केंद्र बनलेले आहे. बाहेरून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी केली जाते आहे. सुरत येथील संशयित फिरोज हा कुत्ता गोळ्या आणि कोरेक्स औषधाच्या बाटल्यांचा मुद्देमाल घेऊन शहरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश गुंजाळ यांनी सापळा लावला होता. संशयित माल घेऊन कालीकुट्टी परिसरात आला. त्यावेळी वाहिद आणि रईस हे दोघे माल घेण्यासाठी आले. गुंजाळ यांनी छापा टाकून तिघांनाही जागेवरच पकडले. त्यांच्याजवळ 4 चाकी वाहनाची झडती घेतली असता भाजीपाला क्रेटच्या खाली लपवून आणलेल्या कुत्ता गोळ्यांचे 112, कोरेक्सचे 10 बॉक्स आढळून आले. या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, हवालदार राकेश उबाळे, कर्मचारी दिनेश शेरावते, अक्षय चौधरी, राकेश जाधव, राम मिसाळ यांनी सहभाग घेतला. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.